हॅलो एव्हरीवन, आज आपण SY BCom सेमिस्टर 3 कॉर्पोरेट अकाउंटिंग या सब्जेक्टमधील युनिट नंबर 4 लिक्विडेशन ऑफ कंपनी इलिस्ट्रेशन नंबर 1 पेज नंबर 4.29 पाहणार आहे। सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया। द बॅड लक लिमिटेड बिकानेर वेंट इनटू वॉलंटरी लिक्विडेशन ॲज ऑन 31 मार्च 2025। द बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट इज ॲज फॉलोज। आपल्याला इथे एक बॅलन्स शीट दिलेली आहे। ही आहे लायबिलिटी साईड आणि ही आहे ॲसेट साईड। लायबिलिटीला दिलेला आहे 15,000 प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹10 इच फुल्ली पेड अप, म्हणजे हे नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर्स 15,000 आहेत। एक शेअर्स 10 रुपयाचा आहे आणि कॅपिटल आहे 1,50,000। 20,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच ₹7 पेड अप। 20,000 हे नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहेत। एक शेअर्स 10 रुपयाचा होता पण 7 रुपये पेडअप झालेले आहेत, म्हणजे ₹7 त्यांनी आपल्याला दिलेत। अजून ₹3 त्यांनी त्यांच्याकडून आपल्याला येणं आहे। आपण कंपनी आहोत असं समजायचं आणि त्यांच्याकडून ₹3 अजून आपण मागवू शकतो। जर समजा लायबिलिटी पेड करायला पैसे कमी पडले तर त्यांच्याकडून आपण ₹3 मागवू शकतो। त्याच्यानंतर आहे सेक्युर्ड लोन फ्रॉम बँक अगेन्स्ट प्लेज ऑफ स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, म्हणजे स्टॉक ऑफ रॉ मटेरियल आहे हे ह्याला मॉर्गेज केलेलं आहे, गहाण ठेवलेलं आहे, लोन घेतलेला आहे बँकेतून, त्याच्यासाठी आपण स्टॉक मॉर्गेज केलेला आहे किंवा तारण गहाण असे शब्द आपण यूज करू शकतो। प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहेत हे अग्रहक्काचे देणकरी आहेत 1,200 आणि अनसेक्युर्ड क्रेडिटर्स म्हणजे विनातारण लोन कर्ज आहे किंवा विनातारण क्रेडिटर्स आहेत 1,01,800। ॲसेट आहे कॅश इन हँड, स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, स्टॉक ऑफ फिनिश गुड्स, अदर ॲसेट्स अँड प्रॉफिट अँड लॉस। तर आपल्याला प्रॉफिट अँड लॉसचा इथं विचार करायचा नाही, म्हणून ह्याला आपण क्रॉसची साईन मारू। ह्याचा विचार करायचा नाही कारण तो लॉस आहे आणि तो विकला जात नाही, म्हणून ह्याला आपण स्किप करायचं। तर ही जी स्टॉक ऑफ रॉ मटेरियल आहे, फिनिश गुड्स आहे आणि अदर ॲसेट, हे आपले 3 ॲसेट आहेत। हे ॲसेट आपण विकून जे पैसे येणार आहेत त्याच्यातून ही लायबिलिटी पेड करणार आहोत। लायबिलिटी पेड झाल्याशिवाय कंपनीचं लिक्विडेशन होत नाही, म्हणजे कंपनी बंद करता येत नाही। तर ॲसेट विकण्यासाठी आणि लायबिलिटी पेड करण्यासाठी एका लिक्विडेटरची अपॉइंटमेंट करतो किंवा नेमणूक करतो। त्याला अपॉइंट केलं की मग तो काय करतो, आपले ॲसेट विकतो आणि लायबिलिटी पेड करतो। त्याच्या बदल्यात त्याला आपण कमिशन देतो, त्याला इथं रेम्युनेशन असं म्हणतात। तर त्याला लिक्विडेटर्स रेम्युनेशन असं म्हटलं जातं। तर मग आपण इथं खाली बघूया काय काय दिलेलं आहे। ॲसेट्स रिअलाइज्ड आर ॲज फॉलोज, म्हणजे त्यांनी ॲसेट रिअलाइज केलेले आहेत म्हणजे सेल केलेले आहेत, विकले आहेत। तर पहिले ॲसेट बघा काय लिहिले, स्टॉक ऑफ रॉ मटेरियल रिअलाइज्ड बाय बँक ₹30,000। ही ॲसेट कुणी विकलेली आहे, स्टॉक ऑफ रॉ मटेरियल। ही स्टॉक ऑफ रॉ मटेरियल ही तुमची ॲसेट आहे आणि ती बाय बँक लिहिलं आहे, म्हणजे बँकेनं सोल्ड केलेली आहे आणि कितीला विकली, ₹30,000ला। लोन किती होतं बघा, सेक्युर्ड लोन फ्रॉम बँक अगेन्स्ट प्लेज ऑफ स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, म्हणजे स्टॉक ऑफ रॉ मटेरियल त्यांच्याकडे आपण गहाण ठेवलेलं आहे आणि त्यांच्याकडून 38,000 हे लोन घेतलेलं आहे आणि त्यांनी विकली कितीला ॲसेट, 30,000ला। तर आपण इथं वर्किंग नोट करूया। लोन किती होतं, लोन टेकन 38,000 आणि सेल कितीला केली ॲसेट, सेल केली ती 30,000ला। म्हणजे ते काय करणार, त्यांच्याकडे आपण जी ॲसेट गहाण ठेवलेली आहे ते त्यांनी ₹30,000ला विकली आणि राहिलेले 8,000 लोन हे अनसेक्युर्ड आहे, अनसेक्युर्ड लोन। म्हणजे इथं काय झालेलं आहे की हे ₹8,000ला कोणत्याही प्रकारची ॲसेट आपण गहाण ठेवलेली नाही, जी गहाण ठेवली होती ती विकली। म्हणजे आता हे जे ₹8,000 लोन अजून आपल्याला फेडायचं आहे। लोन किती पेड करायचं होतं, 38,000, त्यांनी ॲसेट कितीला विकली, 30,000ला। म्हणजे अजून त्यांना बँकेला आपल्याला ₹8,000 देणं आहे। हे अनसेक्युर्ड लोन आहे आणि आपल्याला हे पेड करायचं आहे आणि ही तुमची लायबिलिटी आहे। तर मग ही जेव्हा त्याचा नंबर येईल, म्हणजे आपली एक ऑर्डर ऑफ पेमेंट आहे की जी मी ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये शिकवलेली होती, त्या ऑर्डर ऑफ पेमेंटनुसार 8,000 ही पेड करायचे आहेत आणि ते काय आहे, तर अनसेक्युर्ड लोन आहे किंवा ह्याला अनसेक्युर्ड लायबिलिटी असं आपण म्हणू किंवा अनसेक्युर्ड क्रेडिटर्स असं पण तुम्ही म्हणू शकता। तर ही वर्किंग नोट लक्षात ठेवा। त्याच्या पुढे सांगितलं आहे स्टॉक ऑफ फिनिश गुड्स ₹80,000, म्हणजे स्टॉक ऑफ फिनिश गुड्स 1,50,000चा होता। ही रिअलाइज्ड व्हॅल्यू आहे किंवा ह्याला ही इस्टिमेटेड व्हॅल्यू आहे आणि ही रिअलाइज्ड व्हॅल्यू आहे। रिअलाइज झाली म्हणजे काय झालं, हे विकली। कितीला विकली, तर 80,000ला। 1.5 लाखाचा स्टॉक 80,000 विकला। अँड अदर ॲसेट्स ₹20,000, अदर ॲसेट होती 1,45,000ची, ह्याला म्हणायचं आहे इस्टिमेटेड व्हॅल्यू आणि विकली कितीला, तर ₹20,000ला।
तर ही ॲसेट रिअलाइज झाली म्हणून हे रिसिटला येईल, कारण हे विकून पैसे मिळालेत आपल्याला. द लिक्विडेटर इज इनिशियल्स टू फिक्स्ड रेम्युनरेशन ऑफ ₹1000. त्या जो लिक्विडेटर आहे किंवा जो ज्यानं आपली ॲसेट विकली त्याला आपण ₹1000 फिक्स रेम्युनरेशन दिलेलं आहे. रेम्युनरेशन म्हणजे कमिशन दिलेलं आहे. प्लस 3% ऑफ ॲसेट रिअलाइज्ड बाय हिम ओनली, आणि 3% त्याच्या ॲसेट विकल्यावर त्याला 3% रेम्युनरेशन द्यायचं आहे. तर बघा ही जी स्टॉक ऑफ रॉ मटेरियल आहे हे बँकेनं विकलं आहे, आणि स्टॉक ऑफ फिनिश गुड्स आहे हा ह्यानं विकलेला आहे लिक्विडेटरनं, अँड अदर ॲसेट्स पण लिक्विडेटरनं विकलेले आहे. म्हणजे हे 80,000 प्लस हे 20,000 म्हणजे ₹1,00,000 त्यानं ॲसेट विकल्या तर ₹1,00,000 त्याला 30% आपल्याला रेम्युनरेशन द्यायचं आहे. आणि द एक्सपेन्सेस ऑफ लिक्विडेशन अमाऊंटेड टू ₹11,000 हे फिक्स आहे. त्याच्यानंतर आहे प्रेफरन्स शेअर्स आर प्रेफरन्शियल्स ॲज गार्डली कॅपिटल रिपेमेंट. ज्यावेळेस तुम्ही कॅपिटल परत कराल त्यावेळेस पहिला नंबर प्रेफरन्स शेअर होल्डरांना द्या असं सांगितलेलं आहे. आणि शो द लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स. हा झाला आपला क्वेश्चन रीड करून. तर आता सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे तर ऑर्डर ऑफ पेमेंट ही पेमेंट साईटला लिहून घ्यायची आहे, की जी मी तुम्हाला ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये शिकवलेली होती. तर ही ऑर्डर ऑफ पेमेंट ह्याच पद्धतीनं यायला पाहिजे, ही चुकवायची नाही. तर मग आपण ऑर्डर ऑफ पेमेंट अगोदर लिहून घेऊया. पहिलं इथं आहे बाय लीगल चार्जेस. लीगल चार्जेस. आता ह्या क्वेश्चनमध्ये लीगल चार्जेस नाही आहेत तरी पण तुम्ही लिहून ठेवायचं. त्याच्यानंतर आहे लिक्विडेटर्स रेम्युनरेशन. हे आपली पेमेंट ऑर्डर आहे, हीच ऑर्डर मी इथं मेन्शन करते. बाय लिक्विडेटर्स रेम्युनरेशन. त्याच्यामध्ये बघा एक आहे फिक्स्ड, त्यांनी सांगितले फिक्स ₹1,000 त्याचा फिक्स आहे, आणि दुसरं 2 आहे त्याचे रेम्युनरेशन. त्याचं 2 प्रकारचं कमिशन आहे. एक फिक्स स्वरूपाचं होतं आणि दुसरं 3% ऑन ॲसेट रिअलाइज. इथं क्वेश्चनमध्ये लिहिलं आहे बघा, तुम्हाला नाही कळालं तर इथं क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे 3% ऑफ ॲसेट रिअलाइज बाय हिम ओनली. त्यानं विकलेल्या ॲसेटवर फक्त त्यानं विकलेल्या ॲसेटवर 3% त्याला रेम्युनरेशन द्या. 3% ऑन ॲसेट रिअलाइज. ॲसेट रिअलाइज्ड. तर इथं थोडंसं आपण ब्रॅकेटमध्ये लिहायला ठेवूया किती ॲसेट होती, कितीला विकली, आणि त्याच्यावरचं 3% म्हणून इथं एक लाईन आपण सोडून दिली. क्वेश्चनमध्ये 2 टाईप्सच रेम्युनरेशन सांगितलं, एक फिक्स आणि एक 3% ऑन 3% ऑन ॲसेट रिअलाइज, म्हणून मी इथं हे असं लिहिलं. तर लिक्विडेटर्स रेम्युनरेशन झाल्यानंतर आहे एक्सपेन्सेस ऑफ लिक्विडेशन. त्याच्याखाली आपण लिहिणार आहोत बाय एक्सपेन्सेस ऑफ लिक्विडेशन. एक्सपेन्सेस ऑन लिक्विडेशन. आणि त्याच्यानंतर आहे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. तर क्वेश्चनमध्ये बघायचं प्रेफरन्शियल क्रेडिटर्स किती आहेत. तर आपल्या क्वेश्चनमध्ये मला वाटतं एकच आहे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, एकच आहे. तुम्हाला नंतरच्या क्वेश्चनमध्ये लक्षात येईल काय होतं ते. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. त्याच्यानंतर आहे डिबेंचर होल्डर. आपल्या क्वेश्चनमध्ये नाही तरी पण ही लिहायची सवय ठेवा, म्हणजे ही लर्न होऊन जाईल तुमच्या पेमेंट ऑर्डर. तर इथं म्हणू आपण डिबेंचर होल्डर. नुसतं डिबेंचर लिहिलं तरी चालेल, बट आपण लिहू डिबेंचर होल्डर. त्यांचं पहिलं असतं प्रिन्सिपल. प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल, किती तुम्ही डिबेंचर होल्डरांकडून किती पैसे घेतलेत ते. आणि दुसरं असतं ते त्यांचं इंटरेस्ट, व्याज. आता ह्या क्वेश्चनमध्ये नाही आहे पण आपण लिहायचं. त्याच्यानंतर बघा डिबेंचर होल्डर झाल्यानंतर आहे अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. आता अनसेक्युर्ड क्रेडिटर्स 2 आहेत, हे लक्षात ठेवा. कुठले 2 आहेत तर बघा इथं एक क्वेश्चनमध्ये ऑलरेडी 1,0800 दिलेले आहेत, आणि आपण इथं एक वर्किंग नोट केलेली होती, बँकेतनं लोन घेतलेलं होतं. हे 8,000 लोन पेड करायचं राहिलं आहे, ह्याला आपण अनसेक्युर्ड क्रेडिटर्स किंवा अनसेक्युर्ड लायबिलिटी असं म्हणणार आहोत. तर बघा इथं आपण लिहिणार आहोत. पहिलं लिहूया एक क्रेडिटर्स, आणि दुसरं आहे बँक लोन. 2 लायबिलिटीज आहेत अनसेक्युर्ड.
त्याच्यानंतर डिबेंचर होल्डर झाल्यानंतर आपली पेमेंट ऑर्डर बघा, अनसेक्युर्ड क्रेडिटर झाल्यानंतर आहे प्रेफरन्स शेअर होल्डर. तर इथं लिहायचं बाय प्रेफरन्स शेअर होल्डर. शेअर होल्डर त्याच्यामध्ये पण एक असतं प्रिन्सिपल आणि दुसरं असतं डिव्हिडंड. एक मुद्दल आणि एक डिव्हिडंड व्याज. आणि सगळ्यात शेवटी इक्विटी शेअर होल्डर. इक्विटी शेअर होल्डर. तर हे सगळ्यात शेवटी इक्विटी शेअर होल्डरांना आपल्याला पैसे द्यायचे आहेत. ही झाली आपली पेमेंट ऑर्डर. ही अशी प्रत्येक क्वेश्चनमध्ये ह्याच टाईप्समध्ये येईल. फक्त रेम्युनरेशनला कधी 2 लाईन येतील, 3 लाईन येतील, 4 लाईन येतील, डिपेंड ऑन क्वेश्चनवर ते डिपेंड असेल. तर आता आपण बघूया. आता ॲसेट साईड म्हणजे ही रिसीट आहे. तर क्वेश्चनची सुरुवात करताना आपल्याला इथं लिहायचं आहे लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट ऑफ वाइंडिंग अप. वाइंडिंग अप म्हणजे व्हॉलंटरी लिक्विडेशन आहे. वाइंडिंग अप म्हणजे कंपनी बंद करणं. ऑफ बॅड लक लिमिटेड बिकानेर इन व्हॉलंटरी लिक्विडेशन आणि लिक्विडेटेड ऑन 31 मार्च 2025. आणि अर्ध्या पेजवर आहे रिसीट आणि अर्ध्या पेजवर आहे पेमेंट. पेमेंटला ही पेमेंट ऑर्डर आहे रुपीज आणि रुपीज. रिसीट म्हणजे ॲसेट विकून पैसे आले किती ते ह्या साईडला लिहायचं आहे. इस्टिमेटेड व्हॅल्यू म्हणजे तुमच्या ही जी क्वेश्चनमध्ये दिलेली आहे ही इस्टिमेटेड व्हॅल्यू आहे. आणि रिअलाइज्ड व्हॅल्यू म्हणजे ही खालची व्हॅल्यू आहे. हे लक्षात ठेवायचं. आणि मग आपण क्वेश्चन सॉल्व करायला सुरुवात करू. तर क्वेश्चनची सुरुवात करताना आपण काय करायचं आहे. तर सर्वात प्रथम कॅश इन हँड लिहायचं आहे. इथं दिलं आहे बघा कॅश इन हँड. तुम्ही आहे तसंच लिहा. बुक्सप्रमाणे आलंच पाहिजे असं काही नाही आहे. तर पहिला आहे कॅश इन हँड. इस्टिमेटेड व्हॅल्यू होती त्याची 10,000 आणि रिअलाइज्ड व्हॅल्यू पण आहे त्याची 10,000. त्याच्यानंतर आपल्याला लिहायचं आहे बघा एवढी ह्या ॲसेट विकलेले आहेत. तर आपल्याला ह्याच्या खाली लिहायचं आहे ॲसेट्स रिअलाइज्ड टू ॲसेट्स रिअलाइज्ड. तुम्ही इथं झेड पण टाकू शकता, रिअलाइज्ड असं पण यस पण टाकू शकता. तर पहिले ॲसेट आहे त्यांनी कोणती ॲसेट विकली. तर इथं आहे बघा फिनिश गुड्स, स्टॉक ऑफ फिनिश गुड्स. पहिले आहे स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. आता फिनिश गुड्सची व्हॅल्यू होती बघा इस्टिमेटेड व्हॅल्यू आहे 1,50,000. विकली कितीला तर 80,000. इथं सांगितलं 80,000ला ती रिअलाइज झाली. तर इथं येईल 80,000. त्याच्यानंतर आहे बघा इथं लिहिले अदर ॲसेट. मग इथं लिहायचं अदर ॲसेट. ज्या रिअलाइज झाले त्यांचीच नावं लिहायची, सगळ्या ॲसेटची नावं लिहायची नाहीत. अदर ॲसेट किती होती 1,45,000. 1,45,000 ही त्याची इस्टिमेटेड व्हॅल्यू होती. विकली कितीला तर 20,000. मग इथं तुम्ही म्हणणार आहात 20,000. ही झाली आपली ॲसेटची माहिती. आपल्याला इन्फॉर्मेशन एवढीच आहे. तुमच्याकडे कॅश बॅलन्स एवढा होता, ॲसेट विकून एवढे पैसे आले, ही त्यांची व्हॅल्यू होती. आणि ती विकली कितीला 1.5 लाखाची ॲसेट 80,000ला विकली. 1,45,000ची ॲसेट 20,000ला विकली. हे पैसे तुम्हाला रिसीट झालेत, मिळालेत. आता आपल्याला ही पेमेंट करायचं आहे. तर मिळाले किती बघा हे 80,000, हे 20,000 झाले 1 लाख आणि हे 10,000 म्हणजे 1,10,000 हे तुमच्याकडं पैसे आहेत. आणि आपण ते विकून पैसे पेमेंट करायचं आहे. तर आपण पेमेंट करणार आहोत. पेमेंट करताना क्वेश्चन समोर ठेवायचं आहे. क्वेश्चनमध्ये जी दिलेली इन्फॉर्मेशन आहे त्याचं आपण पेमेंट करत जायचं आहे. तर क्वेश्चनमध्ये लीगल चार्जेस नाही आहेत. तर डायरेक्ट सांगितलेलं आहे की त्यांनी रेम्युनरेशन 1,000 आहे म्हणून लीगल चार्जेस नाही. तुम्ही इथं डॅश मारू शकता. रेम्युनरेशन 1,000 फिक्स आहे. 3% ऑन ॲसेट रिअलाइज. तर आता इथं बघायचं आहे की त्यानं विकलेल्या ॲसेटवर 3% रेम्युनरेशन आहे. मग त्याने कितीला विकली. हे 30,000ची जी रॉ मटेरियलचा स्टॉक होता बँकेनं विकलेला आहे, हा लिक्विडेटरनं विकलेला नाही. तर लिक्विडेटरनं काय विकलं तर ही 80,000ची फिनिश गुड्स आणि अदर ॲसेट 20,000चे म्हणजे 1 लाख रुपयाचे ॲसेट त्यानं 1 लाख रुपयाला त्यानं ॲसेट विकल्या आणि त्याच्यावर 3% म्हणून इथं लिहायचं 1 लाख इंटू 3%. 1 लाखावर 3% काढा. किती येतंय बघा. 1 लाखावर 3% काढलं
तर अमाऊंट किती येते आपण बघू. एक मिनिट. 1,00,000 1,00,000 इंटू 3% अमाऊंट आली 3,000. अमाऊंट आली त्याची ॲसेट रिअलाइज करून 3,000 रुपये. म्हणजे टोटल किती आहे त्याचं रेम्युनेशन 3 आणि 4,000. लिक्विडेटर्स रेम्युनेशन आहे 4,000 रुपीज आपण द्यायचे. आपल्याकडे आहेत 1,10,000, त्यातून आपण 4,000 रुपये दिले. त्याच्यानंतर पेमेंट ऑर्डर आहे लिक्विडेशन्स एक्सपेन्सेस ऑफ लिक्विडेशन. तर एक्सपेन्सेस ऑफ लिक्विडेशनची अमाऊंट दिलेली आहे 11,000. तर मग काय करा, क्वेश्चनमध्ये दिलं आहे 11,000, ह्याच्या समोरल्या लिक्विडेशन एक्सपेन्सेस 11,000. त्याच्यानंतर प्रेफरन्शियल क्रेडिटर्स बघायचं आहे का तुमच्या क्वेश्चनमध्ये आहेत. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहेत 1,200. तर इथं लगेच लिहून ठेवा प्रेफरन्शियल क्रेडिटर्स 1,200. त्याच्यानंतर आहे डिबेंचर होल्डर, बट आपल्या क्वेश्चनमध्ये डिबेंचर होल्डर नाही आहेत. बघा इथं आहे का डिबेंचर होल्डर, तर नाही आहे. मग इथं तुम्ही डॅश मारू शकता. प्रिन्सिपल नाही, इंटरेस्ट नाही आणि हे पण नाही. त्याच्यानंतर आहे अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. अनसेक्युर्ड क्रेडिटर्समध्ये आहेत बघा 1,01,800. तर इथं क्रेडिटर्सच्या पुढल्या 1,01,800. आणि बँक लोन आपण इथं वर्किंग नोट एक करून ठेवलेली होती, तिथं 8,000 हे अनसेक्युर्ड क्रेडिटर्स आहेत. हे आपण इथं लिहून ठेवूया 8,000 बँक लोन. किती झाल्याची टोटल करा बघा किती येत आहे. आपण टोटल करू 1,01,800 1,01,800 प्लस 8,000 अमाऊंट आली 1,09,800. अनसेक्युर्ड क्रेडिटर्स आहेत 1,09,800. आता आपण थांबायचं आहे इथं, कारण जेव्हा प्रेफरन्स शेअर होल्डरांना तुम्ही जेव्हा पेमेंट ऑर्डर येईल किंवा त्यांचा जेव्हा नंबर येईल इथं द्यायला याल तेव्हा थांबायचं. आपल्याकडे पैसे आहेत का चेक करायचं. किती पैसे आहेत आपल्याकडे, आपण इथं डेबिट साईडला बघितलं. रिसिट म्हणजे तुम्हाला किती पैसे मिळाले, हे 10,000 80,000 20,000 म्हणजे 1,10,000 रुपीज तुमच्याजवळ अवेलेबल आहेत. इथं करून दाखवते वर्किंग नोट तुम्हाला. तुमच्याजवळ रिसिट आहेत, रिसिट्स म्हणजे तुमच्याजवळ आहेत 1,10,000 रुपीज आहेत. तुम्ही पेमेंट किती केलं बघा. आपण पेमेंट बघा हे 1,09,800 प्लस आपण केलं 1,200 पेमेंट करतोय म्हणजे देतोय पैसे, प्लस 11,000 प्लस 4,000 म्हणजे 1,26,000 तुम्हाला देणं होतं बघा. पेमेंट इथं लिहिते वर पेमेंट करायचं आहे 1,26,000. करू शकता का तुम्ही, नाही, कारण तुमच्याकडे पैसे किती आहेत 1,10,000च आहेत आणि तुम्हाला द्यायचे आहेत 1,26,000 आणि प्लस प्रेफरन्स शेअर होल्डरांना पण पैसे द्यायचे आहेत. पण पैसे नाही आहेत तुमच्याकडं तर तुम्ही देऊ शकत नाही आणि तुमची कंडिशन नाही आहे पैसे परत करण्याची, म्हणून तर तुम्ही कंपनी बंद करताय. तर मग काय करायचं, अशा वेळेस बघायचं की आपल्या कंपनीमध्ये पैसे आपण कोणत्या मार्गाने आणू शकतो का. तर इथं जे इक्विटी शेअर होल्डर आहेत हे ओनर ऑफ अ कंपनीचे ते ओनर असतात. मग त्यांनी त्यांची लायबिलिटी एका शेअर होल्डरांची 10 रुपये आहे. तर त्यांनी किती द्यायला पाहिजे होते, 10 रुपये द्यायला पाहिजे होते, पण त्यांनी 7 रुपीजच आपल्याला दिलेत. म्हणजे त्यांनी अजून 3 रुपीज दिले नाहीत. ह्या 20,000 नंबर ऑफ इक्विटी शेअर होल्डरांकडून 3 रुपीज आपण कॉल मागवू शकतो, म्हणजे त्यांच्याकडून आपण पैसे घेऊ शकतो. तर आपण काय करूया, त्यांच्याकडून आपण कॉल घेऊया. तर त्याला म्हणतात, नाव आहे त्याचं कॉल फ्रॉम कॉन्ट्रीब्युटरीज असं म्हणूया आपण. इथं टाकूया टू रिसिटला पैसे मिळणार आहेत. तुम्ही असं पण म्हणू शकता कॉल फ्रॉम शेअर होल्डर असं पण म्हणू शकता, कॉन्ट्रीब्युटर्स किंवा कॉन्ट्रीब्युटरीज असं पण म्हणू शकता. आता इथं आपण कॉल कोणाकडून मागितलेले आहेत, तर इक्विटी शेअर होल्डरांकडून मागितलेत. मग नंबर ऑफ शेअर होल्डर किती आहेत, तर 20,000 आहे. 20,000 बघा आपण इथं लिहूया नंबर 20,000 इक्विटी शेअर्स ॲट रुपीज किती मागवणार आहोत आपण, 3 रुपीज पर ईच लिहूया. ईच म्हणजे प्रत्येकी. तर आपण 20,000 जणांकडून किती मागवले, 3 रुपये. तर किती पैसे आले बघा, 20,000 इंटू 3
3 टू द 60,000. म्हणजे आपल्याला कॉल, तुम्ही असं पण म्हणू शकता कॉल फ्रॉम कॉन्ट्रीब्युटर्स किंवा कॉल फ्रॉम इक्विटी शेअर होल्डर असं पण म्हणू शकता. तर आपण त्यांच्याकडून 60,000 रुपये मागवले, त्यांना म्हणलं की 60,000 रुपये द्या, दिले त्यांनी. आता बघा मग काय झालं की जी तुमची रिसीट साईड होती ती कितीने वाढणार आहे, 1,10,000 होती, आता त्याच्यात तुम्ही प्लस 60,000 करणार आहात. म्हणजे किती झाली तर 1,70,000, 1,70,000 रुपये तुमच्याजवळ आहेत. आणि पेमेंट किती करायचं आहे, 1,26,000. आता आपण इथं खाली बघूया रिसीट्स किती आहेत, 1,70,000. आणि पेमेंट किती करायचं आहे, पेमेंट करायचं आहे 1,26,000. म्हणजे कमी पैसे आहेत, पैसे शिल्लक राहणार आहेत. अजून आपल्याला पेमेंट ऑर्डर खाली करायची आहे, अजून आपल्याला प्रेफरन्स शेअर होल्डरांना पैसे द्यायचे आहेत. आणि इक्विटीवाल्यांना, आता इक्विटीवाल्यांना देऊ शकत नाही, उलट त्यांच्याकडून आपण पैसे घेतले, त्यांना म्हणलं की आम्हाला पेमेंट करायला पैसे कमी आहेत तर तुम्ही काय करा 60,000 द्या. आणि 3 रुपयाच्या पुढे आपण त्यांच्याकडून मागवू शकत नाही, कारण त्यांची लायबिलिटी फक्त 10 रुपयाचीच होती, 10 रुपीचीच लायबिलिटी होती. त्याच्यामुळे आपण त्यांच्याकडून जास्त मागवू शकत नाही, कारण त्यांनी पहिले 7 रुपये दिले, 7 रुपीज, आणि आता त्यांच्याकडून आपण 3 रुपीज घेतले, म्हणजे 10 रुपीज त्यांची लायबिलिटी कंप्लीट झाली. म्हणून तर 6 4 10 3 4 आणि 0, 44,000 रुपीज शिल्लक राहत आहेत तुमच्याकडे पेमेंट करून. पण मग हे जे 44,000 जे रिमेनिंग बॅलन्स राहिला आहे, शिल्लक आहेत पैसे तुमच्याकडे होते किती, 1,70,000. तुम्ही इथपर्यंत पेमेंट केलं किती, 1,26,000. शिल्लक किती आहेत, 44,000. तर ते द्यायचे कोणाला, तर प्रेफरन्स शेअर होल्डरांना द्यायचे. तर आता इथं प्रिन्सिपल आणि असं काही न म्हणता डायरेक्ट आपण प्रेफरन्स शेअर होल्डरांना इथं देऊन टाकू 44,000. जे राहिले होते पैसे एवढेच देऊ शकतो. ॲक्च्युली त्यांना द्यायचे होते किती माहिती आहे का, द्यायचे होते इक्विटी शेअर होल्डरांना, प्रेफरन्स शेअर होल्डरांना 1.5 लाख, 1,50,000. आपल्याकडे पैसे नाही आहेत, कारण प्रेफरन्स शेअर होल्डर हे पण ओनर असतात. फक्त त्यांना जी पेमेंट करण्याचा क्रमांक असतो तो ह्यांचा अगोदर असतो, इक्विटीच्या अगोदर आपण प्रेफरन्सवाल्यांना देतो. पण हे ओनर असतात, ह्यांचे पैसे नाही दिले तरी चालतात, पण थर्ड पार्टी लायबिलिटी असते, म्हणजे जे बाहेरचं देणं असतं ते पहिलं द्यावं लागतं. म्हणून आपण काय केलं, पहिलं बाहेरचं देणं दिलं आणि जे पैसे राहिलेले होते ते आपण प्रेफरन्स शेअर होल्डरांना देऊन टाकले. मग त्यांना दिले किती, 44,000 पेमेंट केलं. इक्विटी शेअर होल्डरांना करू शकतो का, तर नाही, पैसेच नाही आहेत आपल्याकडं. आता जर तुम्ही टोटल केली तर जेवढे तुमच्याकडे होते तेवढेच तुम्ही पेमेंट केलं, त्यामुळे परत करत बसू नका. तुमच्याकडे किती होती रिसीट, 1,70,000. तर इथं येणार आहे 1,70,000 टोटल, आणि 30 टोटल तुमची इथं पण येईल 1,70,000. अशा पद्धतीनं हा तुम्हाला लिक्विडेशनचा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. हा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.